हर्ष चोगलेची भारतीय सैन्यात निवड, खांदाड ग्रामस्थांचा भावस्पर्शी सत्कार. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करणाऱ्या माणगाव शहरातील खांदाड गावातील सुपुत्र हर्ष गणेश चोगले याची भारतीय सैन्यात नुकतीच निवड झाली आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल खांदाड गावातील ग्रामस्थांनी सोनभैरव मंदिरात एकत्र येत हर्ष चोगले याचा अत्यंत भावस्पर्शी सत्कार केला. लहानपणापासूनच भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न हर्षने मनाशी जपले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर केवळ स्वप्न पाहून न थांबता त्या स्वप्नासाठी त्याने स्वतःला झोकून दिले. खडतर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि अपार कष्टांच्या जोरावर हर्षने भरती चाचणीत यश मिळवले. त्यानंतर गोवा येथे 6 महिन्यांच्या कठीण सैन्य प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली. गोवा येथे प्रशिक्षण काळात आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करत अथक परिश्रम व जिद्दीच्या जोरावर हर्षने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. सध्या त्याची राजस्थान राज्यातील जयपूर येथे पोस्टिंग झाली असून तो लवकरच भारतीय सैन्यात प्रत्यक्ष दाखल होणार आहे. हर्ष चोगले हा येथील सामाजिक युवा कार्यकर्ते कृष्णा दिवेकर यांचा भाचा आहे. सत्कार समारंभावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, खांदाड गावचे अध्यक्ष काशीराम पवार, आजी कल्पना दिवेकर, कृष्णा दिवेकर, महेश पवार, मारुती मालोरे, रवींद्र पारखे, हर्षची आई गायत्री चोगले, वडील गणेश चोगले तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी हर्षचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. हर्षच्या या यशामुळे संपूर्ण खांदाड गावात अभिमान, आनंद आणि देशभक्तीची भावना दाटून आली होती. हर्ष चोगलेची ही यशोगाथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून देशसेवेसाठी झटणाऱ्या प्रत्येक युवकाच्या मनात नवी उमेद निर्माण करणारी आहे. कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.